मी डॉक्टर विद्या केदारी फड, गोपीनगर दवाखाना येथे प्रभारी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. आज मी इथे तुमच्यासाठी खास आलेले आहे. तर सर्व जागे आहेत का पहिले सांगा मला. सर्वांनी हात वर करा. गुड. तर आता आज काय आहे कोणाला माहित आहे का? आज 21 जून आहे. तर काय आहे, कुठला दिवस आहे आज? बरोबर. मग आपण घरी असतो त्यावेळेस काही योगा करतो का? कोण कोण करतं? हात वर करा बरं. तुम्ही तर खूप छान मुले आहात, एवढी छान योगा करता म्हणताय. चला, तर आपण आज योगा डे कशासाठी सेलिब्रेट करतो, का करतो, कशामुळे करतो, योगा केल्यामुळे काय होतात, हे छोटंसं तुम्हाला समजेल असं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्हाला समजून सांगते. आता काय करतो आपण, खूप आळशी होतो. लहान मुले काय करतात, खाणं पिणं खूप जास्त खातात, पण नेमका व्यायाम काय केला पाहिजे किंवा प्राणायाम काय केलं पाहिजे याची कुणालाही कल्पना नसते. तर आपण योगाचा जर सेशन घेणार आहे ते तुम्हाला सर्वांनी जेवण केले का नाही केलं? मला जेवण केलेल्यांनी हात वर करता का? ते आहेत, ते जेवण केलेले पण आहेत आणि जेवण न केलेले पण. त्याप्रमाणे मी तुम्हाला छोट्या छोट्या सिंपल योगा, सिंपल प्राणायाम, सिंपल मुद्रा असे 4-4च घेणार आहे. तुमच्या डोक्याला स्ट्रेस होईल असा कुठल्याही गोष्टी मी तुम्हाला समजून नाही सांगणार, जेणेकरून तुम्हाला छोट्या 1 महिना किंवा 1 वर्ष किंवा कायमस्वरूपी लक्षात राहावं असं खेळत खेळत आपण योगा करणार आहोत. आज तुम्हाला माहिती आहे का? नाही. आपण थीम म्हणजे काय, दरवर्षी काहीतरी आपण एक वाक्य ठेवतो. मग त्याच्यामध्ये यावर्षी वाक्य ठेवलेलं आहे योगा फॉर, माहिती आहे का कुणाला? सेल्फ अँड सोसायटी. म्हणजे आपण योगा कशासाठी करतो, तर मी योगा माझ्यासाठी पण करणार आणि माझी सोसायटी म्हणजे कुठले, माझी शाळा असो, घर असो किंवा माझं गाव असो किंवा माझा जे काही परिसर आहे तो असो. म्हणजे मी फक्त माझ्या स्वतःसाठी योगा नाही करणार, तर सर्वांसाठी, माझ्या सोसायटीमधील सर्वांसाठी किंवा माझ्या रिलेटिव्ह मधील सर्वांसाठी असं योगा करणार. हे जे आहे ते थीम आहे यावर्षीच्या योगाची. तर आता योगामध्ये काय करणार आहात आपण? सूर्यनमस्कार कोणाला माहिती आहे का कसा करतात काय नाही ते? सूर्यनमस्कार केल्यास काय होतो? आजारी पडतो का आपण सूर्यनमस्कार केल्यास? नक्कीच नाही पडत. मग आपलं काय होतं, हेल्थ आपलं सुधारतं. म्हणजे काय होतं, आपल्याला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर तो नाही होत. हातपाय दुखत असतील, आपण काय करतो, सारखं खेळत राहतो की नाही बाहेर, सायकल खेळणं म्हणा किंवा दुसऱ्या गोष्टी. तर मग काय होतं, मम्मीला म्हणतो येऊन, मम्मा आज माझा हातपाय दुखतायत ग खूप, काहीतरी करणं. मग काय करायचं आपण, जर दररोज आपण सूर्यनमस्कार केलं, आपलं डोकं नाही दुखणार, हातपाय नाही दुखणार, कंबर नाही दुखणार. आजकालच्या मुलांना तर चक्कर पण यायला लागले. येते का कुणाला चक्कर? सांगा बरं. येते? आमच्या काळात तर आम्हाला कळतच नव्हतं चक्कर म्हणजे काय. पण आता मी जे पेशंट पाहते ना छोटे छोटे, तर मी याला काय म्हणणार, अर्ध सिद्धासन. मग तुम्हाला हे तुम्ही करू शकता. छोटी छोटी मुलं आहेत ज्यांना करता येतं, कोणाला पाठीचा आजार असेल तर नका करू. फक्त ज्यांना ज्यांना साधं येतं त्यांनी करून एक पाय दुसऱ्या पायावर ठेवायचे. आता ही दुसरी झाली पद्धत. हे झालं पद्मासन. हे कुणी करू नका, फक्त एकच पाय ठेवा. नाहीतर सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून बसा. तर आपण स्टार्ट करायला आहे प्रेयर. सर्वांनी डोळे, हाताची बोटं अशी करायची. जर माझा अंगठा आहे आणि हे इंडेक्स फिंगर म्हणजे आपली तर्जनी आणि अंगठा हे दोन्ही एकमेकांना टच करायचे. असंही करू शकता आणि असंही. याला आपण म्हणतो चिन मुद्रा. सर्वांनी दोन्ही हातांनी करून दाखवा. दोन्ही हात वर घ्या. दोन्ही हात वर केले, याला काय म्हणायचं, चिन मुद्रा. तर आपण जेव्हा आसन मध्ये बसतो त्यावेळेस आपल्याला असं दोन्ही हात चिन मुद्रामध्ये ठेवायचे. तर दोन्ही हात खाली ठेवा. आता जे आपण गंध लावतो, कुठे लावतो गंध? बरोबर, एकदम. तर त्या ठिकाणी आपल्याला डोळे पूर्णपणे बंद करून तिथे आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय आपलं. सर्वांनी स्ट्रेट बसले? ओके. दोन्ही हात चिन मुद्रामध्ये ठेवायचे. पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. मान सरळ स्ट्रेट ठेवायची. दोन्ही डोळे बंद केल्यानंतर पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आयब्रोजच्या मध्ये ठेवायचे. जर कोणाला चक्कर येत असेल किंवा फिरल्यासारखं वाटत असेल तर त्यांनी काय करायचंय, जो नाकाचं टीप आहे म्हणजे नाकाचं टोक म्हणतो ना आपण, तिथे पाहायचे डोळे बंद करून. ओके. तर आपण प्रेयर स्टार्ट करणार आहोत आता. माझ्या पाठीमागे म्हणा, मी तुमच्या सोबत पण परत एकदा म्हणते. तर सुरुवात करूया.
एकदा श्वास घ्यायचा, श्वास घ्या, श्वास सोडून द्या. गुड. तुम्ही तर खूप छान करतायत. परत एकदा करू आपण असंच. श्वास घ्या, श्वास सोडून द्या. गुड. व्हेरी नाईस. तर आता सर्वजण माझ्यासोबत बोलणार ना प्रेयर? चला आपण स्टार्ट करूया. आता मी प्रकार शिकवणार आहे तुम्हाला एक. श्वास घेतल्यानंतर थोडस 4 काउंट पर्यंत आपल्याला थांबायचे. श्वास घ्या, मी काउंट करणार 4, तोपर्यंत थांबवायचा. याला आपण कुंभक म्हणतो. 1 2 टिक टिक 3 टिक टिक 4. सोडून द्या. गुड. सोडून देताना पण 4 काउंट करणार मी. 1 सोडून द्यायचंय. जेव्हा तुम्ही जेवण करणार ना त्याच्या 20 मिनिटं अगोदर करायचं. 5 वेळेस श्वास घ्यायचा आणि 5 वेळेस सोडून द्यायचा. आपण प्रत्येक वेळा 4 काउंट करेपर्यंत थांबायचं आणि जे प्रॉपर ओम कसं म्हटलं जातं हे चांगल्या प्रकारे समजून सांगते. तर आपल्याला ओम कसं म्हणायचंय? 3 स्टेप मध्ये म्हणायचंय. अ ओ म. आलं लक्षात? तर आपण जेव्हा अ म्हणणार त्याची हाईट कशी असली पाहिजे, आवाज कसा असला पाहिजे. आपण मुलांना आईला कसं ओढून म्हणतो, आई ग ते न पाणी किती वेळ लागते, या आवाजात आपल्याला अ म्हणायचे. म्हणजे या लेवलला अ म्हणायचं. ओ थोडस खाली छोट्या आवाजात आणि मग त्याच्यापेक्षा पण खाली आवाजात म्हणायचं. तर चालू करूया. चांगल्या प्रकारे टाळी शिकवणार आहे, ज्याला आपण योगामध्ये क्लॅपिंग थेरपी म्हणतो. याच्यामुळे 4 बोल 1 2 3 4 5 5 फिंगर 1 2 3 4 5. 5 बोटांनी वाजवायची. 1 2 3 4. आता आपल्या पायाच्या जे तळवे आहेत त्याच्यावर वाजवायची 10 वेळा टाळी. 1 2 3 4 5 1 2 3 4 5. रिलॅक्स करायची. आधी मुद्रासाठी आपल्याला 5ही बोटं ओपन करा. 5ही बोटं ओपन करा. गुड. आता अंगठा फक्त मध्ये घ्यायचा आपल्याला आणि 4ही बोटं अंगठ्याला कव्हर करायची. ओके. याला काय म्हणतो आपण? आधी मुद्रा. 1 2. आता आपण सर्वजण करू. 1 2 3 4 5. रिलॅक्स. याला काय म्हणतात? भस्त्रिका प्राणायाम. याच्यामध्ये काय म्हणतात? आता दुसरा प्राणायाम आपण ध्यानमध्ये करणार आहे. एक फिंगर वर करा सर्वांनी, इंडेक्स फिंगर, आणि कानामध्ये इन्सर्ट करायचंय. डोळे बंद करा सर्वांनी. कानामध्ये, दोन्ही कानामध्ये इन्सर्ट करा. डोळे बंद करा दोन्ही पण. आणि आपण हानेबीचं साऊंड कसं असतो सर्वांनी असं बोलायचं ना. रिलॅक्स. परत एकदा स्टार्ट करा. रिलॅक्स. लास्टचा प्राणायाम शिकवणार आहे. त्यामध्ये आपल्याला टंग अशी फोल्ड करायची. अशी करा. दिसते ना? फोल्ड करायचं. श्वास घ्या त्याच्यामधून आणि डाव्या नाकपुडीतून आपल्याला श्वास बाहेर काढायचा. परत एकदा घ्या. असं रोटेट करायची एकदम. आणि डाव्या नाकपुडीतून आपल्याला बाहेर काढायचं. आणि दोन्ही हाताचे तळवे एकमेकांना जोडायचे. जोडले का एकमेकांना? डोळे बंद करायचे. 1
अभ्यास करता की नाही? मग प्रत्येक वेळा काय करता? खाली मान घालून अभ्यास करता, त्यात मोबाईल पण पाहता, आहे की नाही? तर आपल्या मानाला काय होतं, मग ताट होते, दुखायला पण लागते. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी एक्सरसाइज 2-3 सांगणार आहे, ते करायचं आपल्याला. सर्वांनी डावीकडे मान घ्या. आता हळूहळूपणे समोर आणा, समोर. आता उजवीकडे न्यायची मानेला. आता समोर खाली वाकवायची मानेला. आता पाठीमागे वाकवायची. मान उजवीकडे घेऊन जा. मान समोर खाली वाकवा. मान पाठीमागे वाकवा. आणि आता सरळ पोझिशन मध्ये या. व्हेरी नाईस. सर्वांना खूप छान जमते. मला तर वाटलं होतं की मलाच तुम्हाला शिकवता येतं की नाही, पण तुम्हीच मला चांगलं शिकवतायत आज. खूप छान. चला आता डोळे बंद, नमस्कार मुद्रामध्ये घ्या. खाली खाली नमस्कार आपण खाली करूया. देवाला कसं नमस्कार करतो ना, त्या पोझिशनमध्ये नमस्कार करायचे. आणि आपल्याला आता 2 वेळा श्वास घेऊन श्वास सोडायचा. श्वास घ्या, हात सोडायचा नाही नमस्कार मधला, आणि श्वास सोडून द्या. आणखी एक वेळा श्वास घ्या आणि श्वास सोडून द्या. दोन्ही हात आता एका साईडला फक्त हात सोडवायचा आपल्याला. एक माझा उजवा हात जो आहे तो डाव्या मांडीवर. परत एक लास्ट वेळा. 1 and 2. हे तुम्हाला चाला बरं आता जागेवर असं. 1 2 3 4 5. हळूहळू, जास्त फास्ट नाही. सर्वांनी हळू. मी जेव्हा काउंट करेल तेव्हा चालायचंय तुम्हाला. सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. करा असे. अंतर आपल्या जेवढं आपलं शोल्डर आहे ना, तेवढंच अंतर ठेवायचं आपल्याला. असे हात नाही ठेवायचे किंवा असे पण नाही ठेवायचे. सरळ ठेवा. एकदम छान फोटो आला पाहिजे तुमचा. गुड. व्हेरी नाईस. दोन्ही हात सरळ ठेवले. आता दोन्ही हात खाली घ्या. आपण एक ताडासन शिकवणार आहे. ताडासन मध्ये तुम्ही एकदा फक्त चेक बघून घ्या. ताडासन मध्ये दोन्ही हात आपल्याला इंटरलॉक करायचे आणि पायावर वर टाकायचे, जे आपले फिंगर स्ट्रोक आहे. आता आपण त्रिकोणासन घेणार आहे. त्रिकोणासन मध्ये काय करायचं? पायामध्ये अंतर ठेवलं का सर्वांनी? जास्त नाही ठेवायचं. तुम्हाला जेवढं सोयीस्कर आहे ना तेवढंच ठेवा. अरे जास्त ठेवू नका, पडताल झाली. आपण योगा करतोय, मला हॉस्पिटलमध्ये नाही घेऊन जायचं तुम्हाला. चला तर परत एकदा उजव्या बाजूला झुका. खाली पायाला डोळे बंद करायचे. दोन्ही हात बाजूला घ्यायचे. फक्त आपण सावधान मध्ये कसं उभं टाकतो तसं. योगेन चित्तस्य पदेन वाचा. म्हणा योगेन चित्तस्य पदेन वाचा. मलं शरीरस्य च वैदिकेनं. मलं शरीरस्य च हठयोगामध्ये 8 लिंग सांगितलेले आहेत, ते माझ्या मागे म्हणायचंय. सर्व तुम्ही म्हणताल ना? हो. ओके सर. चला. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी.
ओके. आता आपण चिन्मुद्राला थोडंसं असं खाली घ्यायचं. मुठ्ठी मारा सर्वांनी, मुठ्ठी मारा, मुठ्ठी. गुड. आता फक्त 2 बोटं बाहेर काढा. चिन्मय मुद्रा. ओके. आता ही झाली अपान मुद्रा. दोन्ही बोटं जोडायचे आपल्याला शेवटचे, करंगळी आणि फिंगर. प्राण मुद्रा. आता सर्वांना लक्षात राहतील या मुद्रा. आता शेवटी आपण फक्त सूर्यनमस्कार घेणार आहेत आणि आपल्या जे आजचा प्रोग्राम आहे त्याला समाप्ती करणार आहे. आता सूर्यनमस्कार सर्वांनी फक्त बघून घ्या. सूर्यनमस्कार करत असताना आपण लहान आहेत तर आपण जास्त पाठीला वाकवायचं नाही किंवा फार जास्त स्ट्रेचिंग करायची नाही किंवा खूपच जास्त वाकडे तिकडे व्हायचं नाही, कारण याचा आपल्याला दुष्परिणाम होतो. आणि सूर्यनमस्कार केल्यामुळे काय होतं की आपलं जे रेस्पिरेशन आहे, बॅक पेन आहे, हृदयाचे आजार आहेत, आजकाल तर लहान आपल्याला काय करायचंय, मॅटच्या 1/3 म्हणजे इथे उभं टाकणार आहे मी. 1/3 मॅटमध्ये उभं टाकायचंय. जेव्हा सूर्यनमस्कार करायचा त्यावेळेस सूर्य जर असेल तर खूप चांगलं, म्हणजे तुम्हाला प्रातःकाळ जे की 6 वाजल्याच्या अगोदर असतो, तर त्या ठिकाणी तुम्हाला सूर्याला नमन करण्यासाठी आपण सूर्यनमस्कार करतो. सूर्य नमस्कारांचा बीज मंत्र म्हणून त्याच्यामध्ये 12 मंत्र म्हटले जातात. तर माझ्या मागे म्हणता का तुम्ही? चला, तर त्याच्यानंतर आपण मग सूर्यनमस्कार घेऊया. सर्वांनी म्हणायचंय माझ्यासमोर, ओम मित्राय नमः, ओम द्रवये नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खगाय नमः, ओम पुष्टे नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम वरिचाय नमः, ओम आदित्याय नमः, ओम सावित्र्याय नमः, ओम अरिकाय नमः, ओम भास्कराय नमः. गुड. आता मी तुम्हाला सूर्यनमस्कार प्रॉपर कसा असतो ते करून दाखवते. माझ्या असं बसायचं आपल्याला. 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 अश्वसंचालासन, 10 तर याला आपण काय म्हणतो, सूर्यनमस्कार म्हणतो. आणि हा सूर्यनमस्कार, याच्यापैकी कोण कोण सूर्यनमस्कार करतं सांगा बरे. अरे तुम्ही इतक्या सुंदर न काही करता खूप छान प्रकारे ऐकून घेतलात, त्याच्याबद्दल मी खरंच सर्वांचं आभार मानते. आणि तुमच्या शाळेचा टाइम 1 वाजल्याचा असला तरी तुम्ही त्याच्यानंतरही बसलायत ऐकण्यासाठी. तर सर्वांना काय काय लक्षात राहायला सांगेल, काही 2-3 शब्द वगैरे काही घ्यायचं असेल तर. आणि इथून पुढे आपण असंच काही ना काही छोट्या छोट्या गोष्टी, कारण बरंच काही आजच मी शिकून गेलं, तुमच्या डोक्यात जाताना काहीच राहणार नाही. त्यामुळे जे काही सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु,
श्वास घ्या मोठ्याने. गुड. श्वास सोडून द्या.